6,500 हस्तलिखित ग्रंथ आहेत. आम्ही कमी पडू, ग्रंथ जास्त आहे. किंबहुना ती वाचण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी सुद्धा आम्ही कमी पडू. पण आमच्या पूर्वजांनी तो ठेवा, खऱ्या अर्थाने एखाद्या झाडाखाली बसून कुठली व्यवस्था नाही, दिनचर्या ही आचरायची आहे. भिक्षा असेल, विविध सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पालन करून एखाद्या झाडाखाली बसून त्यांनी खऱ्या अर्थाने या ग्रंथाची निर्मिती केली, लेखन केलं. ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि म्हणून श्रुती स्मृती, वृद्धाचार आणि मार्गरूढी म्हणजे श्रुती जी आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या श्रीमुखातून जे निरूपण केलं ती श्रुती आहे. स्मृती म्हणजे नागदेव आचार्य आणि परिवार यांच्यातलं स्वामींनी जे सांगितलं ते तत्व तंतोतंत आचरणात आणून आचरण ज्या वेळेस त्यांनी केलं आणि ते जेव्हा समाजाला दिसतं ते स्मृतीस्थळात आलेलं आहे. बघा तुम्ही, स्मृतीस्थळ डोळ्यासमोर घेतलं तुम्ही की पात्र तुमच्या डोळ्यात येतील. ती पात्र डोळ्यासमोर तुम्हाला दिसतील. एक चित्र डोळ्यासमोर माणसाचं तयार होतं. जसं दृष्टांतामध्ये आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस जसं दृष्टांताचं चित्र डोळ्यासमोर येतं तसं स्मृतीस्थळात स्मृती वाचत असताना ते सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मग त्या काळातली राजकीय स्थिती असेल, त्या काळातली धार्मिक स्थिती असेल, त्या काळातला व्यवहार असेल, त्या काळातली बोलीभाषा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अभ्यासायला मिळतात. तत्व सिद्धांत तर आहेच, विषय नाही, पण तशाही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात त्यातून करता येतात आणि त्या मार्गाने खऱ्या अर्थानं वाटचाल आपल्याला करता येईल. एका स्मृतीचा उल्लेख करेल. महाराष्ट्राचा राजा महादेवराव आहे. देवगिरीवरून सगळं राज्य चालतं. राजाला काव्य ऐकण्याचा छंद आहे. अनेक अनेक कवी येत होते राजदरबारामध्ये, काव्य आपलं ऐकून जात होते. त्याबरोबरल्या जे काही मिळत होतं ते कवी घेऊन जात होते. आणि मग एक दिवशी या महाराष्ट्रातले 3 कवी त्या दरबारात आले. साल कवी आहे, नरेंद्र